तर आज महाशिवरात्री निमित्त गावातल्या मंदिरात होता भजन व छोटासा कार्यक्रम. तर चला पाहतो कशा प्रकारे पार पडला. पण तुम्ही असं मंदातून नका पाहू, सगळं सांगतो. तवरीक तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पुट्टांनो, सकाळच्या पायरी बेंचवर बसून होतो. बेंच वाजून पाहिलं तर भाई सुंदर वाजत आहे. एकताल तुम्हाला ऐकवतो. बस होते एवढा बेंच वाजवल्यानंतर लेकरं आले आपल्यापाशी. ते आल्याबरोबर आपण त्याला लढून देत असतो. लेकरं आपल्याला उगे मुगे बरे नाही दिसत. एवढं झाल्याबरोबर ह्या वंशा मला काहीतरी म्हणून राहिला. मला तर काही समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट करून सांगा. जितेंद्र 5,000 रुपये भेटेंदा. जितेंद्र 5,000 रुपये भेटेंदा. एवढी भयानक भाषा ऐकल्यानंतर तिकून पण्याचा फोन आला. म्हणे चालतं का मंदिरात आजीले नेऊन सोडून येऊ. म्हणलं चाल बाबा. काढली पण्यानं गाडी बसवला आजीले. निघून चाललो आले आम्ही मंदिरात जाण्यासाठी. मग आलो आम्ही मंदिरात. आजीले दिलं भजनात सोडून आम्ही आलो इकडे दर्शन करासाठी. मग आम्ही रपकण्याने दर्शन करून घेतलं. नाही तर मला काहीतरी खायचा आयटम बी दिसला होता, पण तो मी आज खाऊ नाही शकलो. फुकटचं मला सोडा लागलं कारण आज माझा उपास होता. तिथे होतो उसळच, तरी मी खाऊ नाही शकलो. व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी मा कडक उपास असते. आणि देवाले माय नेहमी प्रार्थना बी राहते का रातून व्हिडिओ माया व्हायरल जाऊ दे. पण खैर देवानं काही माया आजपर्यंत ऐकली नाही. चला त्यानंच नाही ऐकली, तुम्ही ऐका, व्हिडिओ व्हायरल करून टाका हा. चला तर मग पोट्टे आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तरी आज गोष्टीवर फॉलो करून घ्यायचा पोट्टे.